देऊळबंद 2 त्याचा 100 कोटी त्याचा व्यवसाय झाला म्हणून हे सेलिब्रेशन असलं तर त्याच्या मागचा त्याची भावना, त्याचा भाव जो आहे, हे सेलिब्रेशन नव्हतं, त्याच्या सहकार्यांचा कौतुक सोहळा होता. त्यांनी जे काही त्याच्यासोबत या संपूर्ण सिनेमामध्ये जी टीम रात्रंदिवस त्याच्यासोबत ज्यांनी काम केलं, त्याचा तो भाव होता मनातला की मला त्यांच्याबद्दल एक कृतज्ञता भाव या ठिकाणी व्यक्त केला पाहिजे. आणि हे टीमवर्क आहे, टीमवर्क म्हणून केलेलं काम आहे, त्याला सगळ्यांनी मिळून केलेल्या कामाला आलेलं यश आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी खाली मागाशी नावं दिसत होती, मी ती नावं वाचत होती, तीच सगळी नावं होती ही की जी कधी आपल्या समोर येत नाहीत. आपण मोहन जोशींना बघूया, स्नेहल वहिनींना बघूया, सगळे कलाकारांना पाहतो, पण खऱ्या अर्थाने याच्यासाठी जे काही कष्ट करणारी त्याची टीम आहे, त्यांच्याबद्दलची त्याच्या मनातली जी भावना आहे ती आज मला असं वाटतं या कार्यक्रमातून व्यक्त होतीये. त्याला त्यांनी हेडलाईन दिलं की 100 कोटी, काय म्हटलंय, गोष्ट मोठी 100 कोटी. पण एका मोठ्या मनाने माझ्या सर्व सहकार्यांना मला धन्यवाद दिले पाहिजेत, त्यांना समाजासमोर आणलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. हा त्याच्यातला मला वाटतं मूळ भाव होता, चांगली भावना होती, त्याच्या कार्यक्रमात या ठिकाणी दिसली. त्यामुळे एक तर एका बाजूला मी जसं म्हणालो की अगदी सुरुवातीपासूनचा त्याचा प्रवास आम्ही सगळ्यांनी बघितलाय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी हा सगळा प्रवास सुरू केला आणि इतकं चांगलं यश तो संपादित करत चाललाय, त्याचं निश्चित कौतुक वाटतं, अभिमानही वाटतो की आपला मित्र आज इतका यशस्वी या क्षेत्रामध्ये होतोय. आणि प्रवीण तरडेचा सिनेमा म्हटल्यानंतर उत्सुकतेने लोक पुढच्या सिनेमाची वाट पाहतात. तसंच देऊळबंद 3, 4, 10 काढणारे काय ते म्हटलंय, 11 काढणारे. अशाच या सगळ्या तुझ्या यशाची मालिका पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये सुरू राहावं ही शुभेच्छा.